नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे आंदोलनाची. पाहूया सविस्तर. नांदेड, परभणी आणि जालना या समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेकडो शेतकरी आंदोलन करत असताना या आंदोलनाला शिवसेनेचे विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांनी भेट देत मध्यस्थी केली आहे. प्रशासनाने मावे जात दुजाभाव केला असून यात बागायतदार आणि जिरायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केलाय. जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत बैठक लावून 4 पट मावेजा मिळवून देण्याचे आश्वासन आमदार हेमंत पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. आमदार हेमंत पाटील यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, नांदेड. समृद्धी महामार्ग झाला पाहिजे अनेक दिवसापासून मागणी होती. मुंबई शहराला थेट नांदेड शहर जोडलं जावं आणि ही मागणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली. याचा फायदा नांदेड जिल्ह्याला होणार आहे. परंतु आमचे नांदेड तालुक्यातले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या बरोबर प्रशासनानं काही दुजाभाव केलेला आहे. वाघाळ्यामध्ये एक दर दिलेला आहे, पांगरीमध्ये एक दर दिलेला आहे. त्यामुळं अनेक बागायतदार शेतकरी असतील, जिरायतदार शेतकरी असतील, यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी चौपट दर देण्यात आले, काही ठिकाणी एकपट दर देण्यात आले. आज सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. यापूर्वी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती या गोष्टी टाकलेल्या होत्या. आमचे स्नेही तालुका प्रमुख अशोकराव मोरे असतील, त्याचबरोबर आमचे दासराव हंबर्डेजी असतील, गोपाळ पाटील इजळीकर असतील, ही सर्व बाधित शेतकरी मंडळी आहे. त्यांना विनंती केली की आज आपलं जे उपोषण आहे आपण लाक्षणिक उठवावं आणि पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ आणि त्यांच्याकडे बैठक लावू आणि जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना ती चौपट रक्कम मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू असा शब्द त्यांना दिलेला आहे. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच हे आजचं लाक्षणिक उपोषण उठवलंय. मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे. निश्चित यांचा मोबदला मुआवजा मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.